जे देव आहेत तेच मंदिरात पूजायचे, गुरु नाही. म्हणून गुरूंचा फोटो पण मंदिरामध्ये ठेवणं आपल्याकडे शास्त्रामध्ये मान्य नाही. स्वामींनी कलियुगात जन्म घेतलाय गुरु रूपामध्ये. आहेत ते दत्तगुरूंचाच अंश, पण गुरु रूपात आहेत. आणि त्यांनी मनुष्य रूपात देहांचं रूप घेतल्यामुळे स्वामी हे देवघराच्या बाजूला, स्वामी असू देत किंवा तुमचे कोणतेही गुरु असू देत, देवघराच्या असावे ईशान्येलाच, पण देवघराच्या बाजूला तुम्ही एक चौरंग ठेवून किंवा एखादं बाजूचं वेगळं स्थापना करून तुम्ही तिथे त्यांची स्थापना करून पूजा करू शकता. त्यांच्यावर मंदिर नाही. देव फक्त मंदिरात, जे देवतुल्य आहे, जे देव आहेत तेच मंदिरात पूजायचे, गुरु नाही. म्हणून गुरूंचा फोटो पण मंदिरामध्ये ठेवणं आपल्याकडे शास्त्रामध्ये मान्य नाही. मंदिराच्या बाजूला गुरूंची स्थापना करा, मंदिर नाही. देवघरातल्या आपल्या घरामध्ये असणाऱ्या मंदिराला कळस असू नये. बरोबर. तो कळस फक्त बाहेरच्या मंदिरांना असतो, त्याच्यामुळे तो असू नये. शिवाय जेव्हा आपण गुरूंची पूजा करतो तेव्हा गुरूंमध्ये कसं, गुरूंना आपण हवं तसं बोलू शकतो, हवं तसं वागू शकतो, गुरुपूजा करू शकतो, ते आपले गुरु असतात. पण गुरुतुल्य व्यक्ती ही जेव्हा मनुष्य रूपामध्ये असते तेव्हा मनुष्यांना मंदिरामध्ये स्थान नाही. म्हणून गुरुपूजन मंदिरात करू नये.